गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या अशा घोषणा देत भाविकांनी बुधवारी 7 दिवसांच्या बाप्पाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला। सार्वजनिक 110 व घरगुती स्वरूपाच्या 12,780 इतक्या बाप्पांचं काल नवी मुंबईतील 23 विविध ठिकाणच्या विसर्जन स्थळावर विसर्जन पार पडलं। ढोल ताशांच्या गजरात बाप्पाला विसर्जन तलावापर्यंत नेण्यात आलं। लाडक्या गणरायाला निरोप देण्यासाठी भाविकांनीही गर्दी केली होती। पालिका प्रशासनानेही विसर्जनासाठी जय्यत तयारी केली होती। ब्युरो रिपोर्ट, MVTV। नगरसेवक रामचंद्र घरत यांच्या तुर्भे येथील राहत्या घरी 10 दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। आपल्या विभागातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी व ऐश्वर्यासाठी रामचंद्र घरत यांनी बाप्पाचरणी प्रार्थना केली आहे। नगरसेवक रामचंद्र घरत यांच्या तुर्भेतील राहत्या घरी 10 दिवसांच्या गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे। 100हून अधिक वर्षापूर्वीपासून या गणपतीची स्थापना करण्यात येते। नगरसेवक रामचंद्र घरत व माजी नगरसेविका विजया घरत 10ही दिवस गणपतीची मनोभावे पूजा अर्चा करून हा उत्सव साजरा करतात। या 10ही दिवस भजन, कीर्तन, नृत्य, गायनाच्या कार्यक्रमांचंही घरगुती स्वरूपात आयोजन केलं जातं। मंदिरूपी मखरात घरत कुटुंबियांचा गणपती विराजमान आहे। या प्रसंगी रामचंद्र घरत यांनी आपल्या विभागातील नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी व सुख समृद्धी ऐश्वर्यासाठी श्रीचरणी प्रार्थना केली आहे। मला वाटतं आमच्या घरात गणपती उत्सवाची परंपरा 100 वर्षाची असेल नक्कीच। कारण आताच मी आमच्या वडिलांना विचारलं, बाबांना, की बाबा आपल्याकडे गणपती लोक विचारतात कधीपासून आहे। तर त्याने सांगितलं की त्यांचे आजोबा, म्हणजे आज माझे वडील 80 वर्षाचे आहेत आणि त्यांच्या आजोबांनी गणपती स्थापना केली होती। म्हणजे मला वाटतं त्यांचे आजोबा असतील तर मग 100 वर्षाची नक्कीच परंपरा असेल। आणि त्यांनी असं सांगितलं की तुर्भ्यामध्ये एकमेव गणपती हा आमचा होता। तुर्भ्यामधून त्या काळापासून आम्ही गणपती ठेवतोय। असं 10 दिवस इथे भजन होतोय, हरिपाठ होतोय, लोक येत आहेत, भजन करतायत आणि अति उत्साहाने सगळं वातावरण असतं। भक्तिभावाचं वातावरण इथे संध्याकाळी जोरात असतं आणि लोक महाप्रसाद घेऊन आमच्याकडे येऊन महाप्रसाद घेऊन जातात। आमच्या वाड्यातील लोकांसाठी मी गणपती बाप्पाकडे सुख समृद्धी, आरोग्य आणि येणाऱ्या वर्ष त्यांना भरभराटी जावो अशी मनोमनी भावना प्रकट करत असतो आणि प्रत्येक मंदिरात हीच भावना मी प्रकट करत असतो। आणि त्या अनुषंगाने आमच्या तुर्भ्या गावावर कुठलाही असा प्रसंग येत नाही की देवांचा खूप आशीर्वाद आमच्या गावावर आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV। नवी मुंबईतील दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांचा विळखा सोडवण्यासाठी बुधवारी उच्च न्यायालयाने तब्बल 90 इमारतींवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश नवी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला दिलेत। त्यामुळे बेकायदा बांधकामावर हातोडा पडणार असून बिल्डर आणि बेकायदा घरे विकत घेणाऱ्यांना दणका बसणार आहे। नवी मुंबईतील दिघा परिसरातील बेकायदा बांधकामांचा विळखा सोडवण्यासाठी बुधवारी उच्च न्यायालयाने तब्बल 90 इमारतींवर कायदेशीर कारवाई करण्याचे स्पष्ट आदेश नवी मुंबई महानगरपालिका आणि राज्य सरकारला दिलेत। त्यामुळे बेकायदा बांधकामावर हातोडा पडणार असून बिल्डर आणि बेकायदा घरे विकत घेणाऱ्यांनाही दणका बसणार आहे। दिघा येथील MIDC सिडको व पालिकेच्या जमिनीवर हजारो बेकायदा बांधकामे उभी आहेत। त्यामुळे येथील रहिवाशांना जागा रिकाम्या करण्याची नोटीस पाठवून 10 दिवसात इमारत रिकामी करावी असे आदेश न्यायालयाने दिले आहेत। ब्युरो रिपोर्ट, MVTV। 240 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेल्या सिडकोचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन संकुल सध्या बेवारस पडले। निकृष्ट दर्जाचं बांधकाम, अस्वच्छता, अपूर्ण बांधकाम या समस्यांनी सध्या हे संकुल गांजलं आहे। 240 कोटी रुपये खर्चून बांधण्यात आलेलं सिडकोचं आंतरराष्ट्रीय दर्जाचं प्रदर्शन संकुल सध्या बेवारस पडलंय। निकृष्ट दर्जाचं बांधकाम, अस्वच्छता, अपूर्ण बांधकाम या समस्यांनी सध्या हे संकुल गांजलं आहे। सिडकोनं वाशी रेल्वे स्टेशन समोर उभारलेल्या या भव्य संकुलात सध्या विविध पशु, पक्षी आणि उंदरांचा वावर वाढलाय। सिडको जरी हे प्रदर्शन संकुल आंतरराष्ट्रीय दर्जाचं असल्याचा दावा करीत असली तरी प्राथमिक सुविधांचा या संकुलात अभावच आहे। या ठिकाणी असणाऱ्या मीटिंग रूमची दुरावस्था झाली असून ठिकठिकाणी सिलिंगही पडलेलं आहे। संकुलातील शौचालयही अतिशय निकृष्ट दर्जाचं बांधण्यात आलंय। तर 450 गाड्या उभ्या राहतील इतक्या क्षमतेचं बांधण्यात आलेलं वाहनतळ प्रत्यक्षात मात्र अपुरच पडत आहे। या प्रशस्त संकुलाची निगराणी अभावी वाताहत झाल्याचं या एकंदर परिस्थितीवरून पाहायला मिळतंय।
व्हिडिओ जर्नलिस्ट सूरज कांबळेसह राज चव्हाण, MVTV. ठाणे बेलापूर मार्गावर असणारे पालिकेचे ई टॉयलेट्स नावापुरतेच राहिले आहेत. 6 लाखांचा खर्च करून नागरिकांच्या सोयीसुविधेसाठी सुरू करण्यात आलेल्या या ई टॉयलेट्सचे कॉईन टाकूनही दरवाजे उघडत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. ठाणे बेलापूर मार्गावर असणारे पालिकेचे ई टॉयलेट्स नावापुरते राहिले आहेत. पालिकेने काही दिवसांपूर्वीच ठाणे बेलापूर मार्गावर प्रवाशांच्या व नागरिकांच्या सोयीसाठी ई टॉयलेट्स बसवले आहेत. 1, 2 किंवा 5 रुपयांचा कॉईन टाकल्यावर या ई टॉयलेट्सचे दरवाजे उघडतात. मात्र सध्या कॉईन टाकूनही दरवाजे उघडत नसल्याच्या तक्रारी नागरिकांनी केल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचीही प्रचंड गैरसोय होत आहे. नागरिकांना उघड्यावर शौचालयास बसावं लागत आहे. परिणामी नागरिकांनी पालिकेच्या या अनागोंदी कारभारावर असंतोष व्यक्त केलाय. आम्ही कॉईन टाकतोय तरी उघडत नाही. आम्हाला इमर्जन्सी आहे, तर आता आम्ही काय करणार? किती रुपयाचे कॉईन टाकले तुम्ही आता? 5चे टाकला, 1चे टाकला, 2चे टाकला, खोलत नाही. काय सांगणार महानगरपालिकेने जे बांधलेलं आहे ते पैसा आता फुकट घालवलाय? ते फुकटच घालवलं असं आम्हाला. फक्त त्याविषयी मी गेल्या 1.5 महिन्यात विचारलं बरं कसं टाका. त्यांनी सांगितलं 5 रुपये टाकलं की दरवाजा खोलतोय. हे बघितलं तुमच्या समोर पण आम्ही हे करतो, नाही खोलत. तब्बल 6 लाखांचा खर्च करून हे ई टॉयलेट्स बसवण्यात आले आहेत. मात्र या परिस्थितीवरून पालिकेचा पैसा व्यर्थ जात असल्याचं दिसून येतंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोलसह राज चव्हाण, MVTV. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहनांची तपासणी करण्यात आली. विसर्जनावेळी रस्त्याच्या मधोमध पार्किंग न करण्याचं आवाहनही यावेळी वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केलं आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबई वाहतूक पोलिसांच्या वतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली आहे. या मोहिमेअंतर्गत वाहनांची तपासणी करण्यात आली. त्याचप्रमाणे हेल्मेटचा वापर न करणाऱ्या व सीटबेल्ट न लावणाऱ्या वाहनधारकांवरही कारवाई करण्यात आली. या निमित्ताने विसर्जनावेळी वाहनांचा अडसर ठरू नये यासाठी रस्त्याच्या मधोमध पार्किंग न करण्याचं आवाहनही वाहतूक पोलिसांनी नागरिकांना केलंय. व्हिडिओ जर्नलिस्ट सनी मेहरोल, MVTV. MVTV वृत्तवाहिनीवरील बातम्या आता तुम्ही media.mvtv या युट्यूबवरील लिंकवरही पाहू शकता किंवा तुम्ही आम्हाला 27571494 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्कही करू शकता. तुम्हाला काही प्रतिक्रिया द्यायच्या असतील तर mvtvnews@gmail.com वरही तुम्ही कळवू शकता. आजच्या बातमीपत्रात इतकंच. पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.